नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण पर्यावरणीय भूगोलाच्या वेगवेगळ्या व्याख्या पाहिल्या आणि पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासाचा अर्थ त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला। आज आपण पाहणार आहोत पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप। पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप हे अतिशय व्यापक असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। भूगोल विषयाच्या सर्व उपशाखांचा विचार करत असताना पर्यावरणीय भूगोलाचे स्वरूप हे अतिशय व्यापक आणि विस्तृत असलेलं या ठिकाणी निदर्शनास येतं। पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप हे वर्णनात्मक आहे असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल, कारण पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप हे प्रारंभीच्या काळामध्ये केवळ वर्णनात्मक स्वरूपामध्ये होतं। 18व्या शतकामध्ये सर्वसाधारणपणे या विषयातील अभ्यास घटकाबद्दल युरोपियन देशांमध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी परिसंस्थेबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये वर्णन केले गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। यामध्ये विशेषतः स्थानिक परिसंस्थांच्या वितरणाचं वर्णन यामध्ये केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। पर्यावरणीय भूगोलाचा पाया या काळात अधिक भक्कम झालेला आपल्याला पाहावयास मिळतो। मानव आणि पर्यावरण यांच्यातील संबंध किंवा त्या संबंधावर प्राथमिक स्वरूपामध्ये प्रकाश टाकण्याचं काम हे पर्यावरणीय भूगोलामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये केलं गेलं। वर्णनात्मक या अर्थाने उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की एखाद्या भौगोलिक प्रदेशामध्ये मानव पर्यावरणातून आपल्या गरजा कशा प्रकारे पूर्ण करतो किंवा अन्न वस्त्र निवारा या ज्या मूलभूत गरजा आहेत, या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पर्यावरणातील विविध साधन संपदेचा वापर मानव कशा स्वरूपामध्ये करतो याचं वर्णन हे पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप अगदी सुरुवातीच्या काळामध्ये। आकाशामध्ये ढग जमले म्हणजे पाऊस पडणार आहे किंवा पाऊस पडण्याची शक्यता आहे, ही जी शक्यता आहे ही शक्यता आता अलीकडच्या काळामध्ये आधुनिक तंत्राच्या सहाय्याने अभ्यासली जात असलेली आपल्याला पाहावयास मिळते। उदाहरणार्थ त्या ठिकाणी हवामान खातं किंवा हवामान विभाग हा त्या ठिकाणी मागच्या काही वर्षांचा डेटा, चालू सद्यस्थिती आणि याचा अभ्यास वातावरणीय घटकांचा करून त्या ठिकाणी अंदाज व्यक्त करत असतो आणि त्या अंदाजाला अनुसरून त्या ठिकाणी आत्ता सद्यस्थितीमध्ये त्या ठिकाणी हवामानाचे घटक हे अभ्यासले जात असलेले आपल्याला पाहावयास मिळतात। म्हणजे केवळ वर्णनावर आधारित न राहता त्या ठिकाणी या घटकांना कुठेतरी अभ्यासाच्या स्वरूपामध्ये बदल झालाय। आता अभ्यास हा त्या ठिकाणी शास्त्रीय स्वरूपामध्ये केला जाऊ लागलाय। म्हणून आपल्याला असंही म्हणता येईल की पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप हे शास्त्रीय आहे, शास्त्रीय स्वरूप आहे। आता शास्त्रीय कसं आहे पहा की विज्ञानाच्या इतर अभ्यास पद्धती ज्या आहेत या अभ्यास पद्धती पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासासाठीही वापरल्या जातात। परिणामी या विषयाचं स्वरूप सुद्धा त्या ठिकाणी शास्त्रीय बनलेलं आपणाला पाहावयास मिळतं। विविध घटकांची माहिती, त्यांची रचना, त्यांची कार्य, त्याचबरोबर त्यांचा अभ्यास करत असताना अतिशय सूक्ष्म पद्धतीने, सूक्ष्म निरीक्षणाद्वारे आणि त्या निरीक्षणातून त्या ठिकाणी काही तथ्य मांडण्याच्या स्वरूपापर्यंत हा अभ्यास त्या ठिकाणी गेलेला आहे। किंवा दोन पर्यावरणीय घटकातील कार्यकारण भाव किंवा कार्यात्मक भाव मांडला जातो। ऑक्सिजन चक्र असेल, नायट्रोजन चक्र असेल, कार्बन चक्र असेल, जैविक समाज असेल किंवा परिसंस्था असेल, यांचं संतुलन असेल किंवा त्या संतुलनातून निर्माण होणाऱ्या समस्या असतील आणि इतर जागतिक पातळीवरती निर्माण झालेल्या ज्या पर्यावरणीय समस्या आहेत यांची शास्त्रीय माहिती या अलीकडच्या काळामध्ये या विषयाद्वारे त्या ठिकाणी संकलित केली जाते। त्याचबरोबर त्या ठिकाणी अचूक आणि तंतोतंत शास्त्रशुद्ध त्या ठिकाणी त्यावरती निष्कर्ष मांडले जातात। जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावरती या विषयाचा शास्त्रीय अभ्यास करणाऱ्या अनेक संशोधन संस्था त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात। या विषयाची किंवा या विषयामध्ये अधिक शास्त्रीय माहितीची भर अलीकडच्या काळामध्ये पडत असलेली आपल्याला पाहावयास मिळते। नॅनो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून किंवा नॅनो तंत्रज्ञानामुळे सुद्धा त्या ठिकाणी अधिक शास्त्रशुद्ध अभ्यास हा केला जातोय। त्याचबरोबर भौगोलिक माहिती प्रणाली आहे, सुदूर संवेदन आहे, या माध्यमातून पर्यावरणशास्त्र भूगोलाच्या अभ्यासाला अधिक महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त होत आहे आणि या तंत्रज्ञानाची मदत ही शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते।
आता पर्यावरणातील या घटकांचा अभ्यास शास्त्रशुद्ध करत असताना पर्यावरणातील हे जे घटक आहेत हे घटक स्थिर नाही, हे सर्व काय आहेत, अस्थिर आहे किंवा यामध्ये गतिशीलता आहे, प्रगमनशीलता आहे. त्या प्रगमनशीलतेचा अभ्यास सुद्धा पर्यावरणीय भूगोलामध्ये केला जातो. म्हणून पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप आपणाला प्रगमनशील आहे किंवा गतिशील आहे असंही त्या ठिकाणी म्हणता येईल. पर्यावरणीय भूगोल आज एक गतिमान आणि प्रगमनशील शास्त्र म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. सुरुवातीच्या काळामध्ये पर्यावरणाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम अधिक प्रमाणामध्ये अभ्यासला जात होता, परंतु आज यामध्ये बदल झालेला आहे. या ठिकाणी मानवाचा पर्यावरणावर होणारा परिणाम अधिक अभ्यासला जात आहे. कारण पर्यावरणातील ज्या ज्या काही समस्या आज आपण त्या ठिकाणी पाहतो, या समस्यांचं मूळ जर आपण पाहिलं तर ते मानवी कृतिशीलतेमध्ये असलेलं पाहावयास मिळतं. आणि म्हणून अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण होत असताना त्यांचं मूल्यमापन या विषयामध्ये केलं जातं. हे मूल्यमापन करत असताना पर्यावरणातील बदलते घटक हे त्या ठिकाणी गतिशील आहेत आणि मानवसुद्धा गतिशील आहे. मानवसुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळी स्थित्यंतरं पर्यावरणीय घटकामध्ये करताना आपणाला पाहावयास मिळतो. आणि म्हणून हे शास्त्र एक गतिशील शास्त्र आहे किंवा याचा अभ्यास हा गतिमान पद्धतीने केला जात असलेला आपणाला पाहावयास मिळतो. उदाहरणार्थ सुरुवातीच्या काळामध्ये प्रदूषण हा घटक अभ्यासताना त्याचं स्वरूप आणि व्याप्ती यात फक्त अर्थ, कारणे आणि परिणाम अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी तो अभ्यासला जायचा. प्रदूषणाचे प्रकार त्या ठिकाणी मर्यादित होते. हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण किंवा कचरा प्रदूषण यांचाच अभ्यास अधिक प्रमाणामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये केला जायचा. मात्र अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी ई कचरा प्रदूषण ही एक नवीन त्या ठिकाणी किंवा घनकचरा प्रदूषण या नवीन प्रदूषण प्रकारांचा समावेश त्या ठिकाणी पर्यावरणीय अभ्यासामध्ये झालेला आपणाला पाहावयास मिळतो. त्या ठिकाणी पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप हे गतिशील किंवा प्रगमनशील आहे असं आपणाला त्या ठिकाणी म्हणता येईल. याशिवाय पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप हे आंतरविद्याशाखीय आहे किंवा आंतरविद्याशास्त्रीय आहे. आता आंतरविद्याशास्त्रीय कसं तर इतर जी काही शास्त्र आहे या इतर शास्त्रांची मदत पर्यावरणीय भूगोलाचा अभ्यास करत असताना घ्यावी लागते, किंबहुना इतर शास्त्रांच्या अभ्यासामध्ये पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासाचा समावेश त्या ठिकाणी होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. पर्यावरणीय भूगोलातील एखाद्या अभ्यास घटकाबद्दल माहिती मिळवताना इतर नैसर्गिक किंवा सामाजिक जी शास्त्र आहेत यांनाही त्या ठिकाणी स्पर्श करावा लागतो. किंवा पर्यावरणीय भूगोलाचा अभ्यास करताना प्रामुख्याने आपल्याला वनस्पतीशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल किंवा त्या ठिकाणी भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल किंवा मृदा विज्ञान असेल, भूगर्भशास्त्र असेल, संख्याशास्त्र असेल, प्राणीशास्त्र असेल किंवा त्या ठिकाणी सूक्ष्म जीवशास्त्र असेल, अशा अनेक शास्त्रांचा अभ्यास अतिशय उपयुक्त ठरतो. पर्यावरणीय भूगोलात काही घटक असे आहेत की ज्यांचा अभ्यास करताना अनेक सामाजिक शास्त्रांचाही अभ्यास करावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने मानसशास्त्र असेल, इतिहास असेल किंवा त्या ठिकाणी अर्थशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, त्याचबरोबर राज्यशास्त्र आहे, नागरिकशास्त्र आहे. या सामाजिक शास्त्रांचाही अभ्यास त्या ठिकाणी पर्यावरणीय भूगोलाचा अभ्यास करत असताना महत्त्वाचा ठरतो. जर पर्यावरणीय भूगोलातील जैविक संपदा किंवा जैविक त्या ठिकाणी विविधता संवर्धन या घटकाचा आपणाला सविस्तर अभ्यास करायचा तर प्रथम आपणाला त्या ठिकाणी जैविक विविधतेचा अर्थ समजून घ्यावा लागेल. जैविक विविधतेचा ऱ्हास, त्या ऱ्हासाची कारणं कोणकोणती आहेत किंवा त्या ठिकाणी त्याचे परिणाम काय काय झालेले आहेत, जैवविविधता या त्या ठिकाणी संवर्धनासाठी आपणाला उपाय काय काय करता येतील यांचा अभ्यास आपणाला करावा लागतो. आणि जैविक विविधता समजून घेण्यासाठी आपणाला वनस्पतीशास्त्र असेल, प्राणीशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल या शास्त्रांचा अभ्यास त्या ठिकाणी उपयुक्त ठरतो. किंवा असंही आपणाला म्हणता येईल की ही सर्व जी शास्त्र आहे ही सर्व शास्त्र त्या ठिकाणी पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासास त्या ठिकाणी पूरक ठरतात. म्हणून त्या ठिकाणी पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप हे आंतरविद्याशास्त्रीय आहे. अनेक शास्त्रांचा आधार घेऊन त्या ठिकाणी हा अभ्यास केला जातो. अनेक शास्त्रांच्या अभ्यासाची मदत त्या ठिकाणी पर्यावरणीय घटकांचा अभ्यास अचूक आणि तंतोतंत करण्यासाठी आपल्याला होत असलेली पाहावयास मिळते.
इतर अभ्यास घटकांचा अभ्यास करतानाही वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करून अधिक व्यापक आणि परिपूर्ण अशी माहिती आपण त्या ठिकाणी मिळवू शकतो. उदाहरणार्थ आता त्या ठिकाणी आपण प्रदूषण म्हणतो किंवा ऊर्जा संवर्धन असेल, अधिक चांगल्या प्रकारे आपण त्या ठिकाणी अभ्यासू शकतो. किंवा जागतिक तापमान वाढ असेल, आम्लपर्जन्य असेल किंवा ओझोनचा क्षय असेल, हवामान बदलाबद्दलच्या त्या ठिकाणी पर्यावरणीय समस्या असतील, या घटकांचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या विषयांची मदत घेणं त्या ठिकाणी गरजेचं ठरतं. अन्यथा केलेला अभ्यास हा परिपूर्ण होणार नाही. यामुळे पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप हे आंतरविद्याशास्त्रीय बनलेलं आहे किंवा अनेक शास्त्रांनी मिळून बनलेलं आहे असं आपणाला त्या ठिकाणी म्हणता येईल. याशिवाय हा केलेला अभ्यास हा केवळ फक्त अभ्यासापुरता मर्यादित नाही, तर त्या ठिकाणी उपयोजनात्मक आपण काय करतो, म्हणून हा अभ्यास उपयोजनात कसा येतोय आणि त्या उपयोजनातून त्या ठिकाणी पर्यावरणीय समस्या असतील किंवा पर्यावरणीय घटकामध्ये बदल कशा प्रकारे आपण घडवून आणतोय याचाही अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो. म्हणून पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप हे उपयोजित आहे असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. जगातील प्रत्येक भौगोलिक प्रदेशामध्ये अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या पर्यावरणीय समस्या डोकेवर काढताना आपल्याला पाहावयास मिळतात. या पर्यावरणाचं संतुलन मानवी कृतीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये बिघडत चाललेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि याचा परिणाम आपण वेगवेगळ्या घटनांमधून त्या ठिकाणी पाहत असतो. जागतिक तापमान वाढ होणं किंवा हिमप्रदेशातील बर्फ वितळणं किंवा अवेळी पाऊस पडणं, ऋतुमानामध्ये किंवा ऋतुमानाच्या कालावधीमध्ये बदल होणं, दुष्काळाची तीव्रता अधिक वाढत चाललेली आपल्याला पाहावयास मिळते, वनांखालील क्षेत्र घटत चाललेलं आपल्याला पाहावयास मिळतं, मानवी वस्तीमध्ये हिंस्र किंवा वन्य प्राण्यांचा वावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेला अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो. हे जे सर्व घटक आपण अभ्यासतोय, या घटकांचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी हे आपण इम्प्लिमेंट कसं करतोय किंवा उपयोजनामध्ये कसं आणतोय याचाही विचार त्या ठिकाणी पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासामध्ये केला जातो. म्हणून पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप हे त्या ठिकाणी उपयोजित आहे असं आपणाला त्या ठिकाणी म्हणता येईल. एक क्रमबद्ध आणि सूत्रबद्ध पद्धतीने पर्यावरणीय भूगोलाचा अभ्यास हा केला जातो. या विषयाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी क्रमबद्ध पद्धतीने. क्रमबद्ध म्हणजे काय, तर त्या ठिकाणी कोणत्याही अभ्यास घटकाचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी किंवा करताना त्यातील उपघटकांमध्ये एक विशिष्ट क्रम किंवा त्या ठिकाणी श्रेणी पद्धत त्या ठिकाणी वापरली जाते. यामुळे त्या घटकाचा अभ्यास हा अचूक होतो आणि एका घटकाच्या अभ्यासामुळे पुढील घटकाचा अभ्यास करणं त्या ठिकाणी सहज शक्य होतं किंवा ते सोपं होतं. यामुळे पुढच्या अभ्यास घटकाचे विश्लेषण, चिकित्सा किंवा स्पष्टीकरण करणं आपणाला सहज शक्य होतं. उदाहरणार्थ जलप्रदूषणाचा आपणाला अभ्यास करायचा, तो करताना आपणास एक विशिष्ट क्रम त्या उप अभ्यास घटकामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट करावा लागतो. उदाहरणार्थ मग जलप्रदूषणाचा अर्थ समजून घेणं. जलप्रदूषण म्हणजे काय नेमकं, जलप्रदूषण कोणकोणत्या कारणांनी होतं, जलप्रदूषण झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याचे परिणाम काय काय होतात. अर्थात ते परिणाम फक्त एका घटकावरती नाही, तर त्या ठिकाणी जलावरण, मृदावरण, जीवावरण सर्वच घटकांवरती त्या ठिकाणी त्याचे परिणाम काय होतात, त्यांची व्याप्ती किती आहे आणि या प्रदूषणाच्या समस्या मिटवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण कोणकोणत्या उपाययोजना करू शकतो यांचा अभ्यास क्रमाने करता येतो. म्हणून एक क्रमबद्ध अभ्यासाचं स्वरूप असं आपल्याला पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप सांगता येईल. याशिवाय मानव कल्याणकारी स्वरूप आहे. मानवाचं कल्याण जर साधायचं असेल, मानवाचं हित साधायचं असेल, तर त्या ठिकाणी या सर्व समस्यांचा अभ्यास आपल्याला अतिशय सखोल पद्धतीने करणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी हा शास्त्रीय अभ्यास करून त्यातून जे काही निष्कर्ष निघत आहेत, जे काही उपाययोजना आपण त्या ठिकाणी मांडतोय, या उपाययोजनावरती इम्प्लिमेंटेशन करणं हेही त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि तरच मानवाचं कल्याण त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी मानवी कल्याण साधत असताना त्या ठिकाणी अभ्यासाचं स्वरूपही तशा स्वरूपाचं बनलेलं आपणाला पाहावयास मिळतं. मानवामध्ये
ऊर्जा संवर्धन असेल, जैविक विविधतेचं संवर्धन असेल किंवा साधन संपदेचं संवर्धन असेल, पर्यावरणीय संतुलनाची त्या ठिकाणी जागृती निर्माण करून देणं असेल, या कार्यातून नेहमीच त्या ठिकाणी पर्यावरणीय भूगोलाचा अभ्यास हा त्या ठिकाणी मदत करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. स्थानिक पातळीपासून अगदी जागतिक पातळीपर्यंत पर्यावरण संतुलनाबद्दल जागृती करण्यात हा विषय अग्रेसर असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. अनेक यशस्वी कार्यक्रमांबद्दल, उपक्रमांबद्दल पर्यावरणीय भूगोलामध्ये अभ्यास हा केला जातो. उदाहरणार्थ त्या ठिकाणी चिपको आंदोलन आपल्याला माहिती असेल, सुंदरलाल बहुगुणा यांनी छेडलेलं हे चिपको आंदोलन, किंवा अण्णा हजारे, पोपटराव पवार यांची पाणलोट क्षेत्र संवर्धनासाठीचं जे कार्य आहे, या कार्याचीही आपल्याला त्या ठिकाणी माहिती असेल. यासारख्या घटनांचा समावेश अभ्यास विषयामध्ये केला जातो. आणि हा करण्यामागची भूमिका काय, तर त्या ठिकाणी मानवाला किंवा अशा स्वरूपाच्या ज्या काही पर्यावरणीय घटकांच्या संवर्धनासाठी राबवल्या जाणाऱ्या चळवळी आहेत, या चळवळींची प्रेरणा इतर लोकांना मिळावी किंवा त्यातून प्रोत्साहन मिळावं आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत अगदी अशा काही चळवळींची दखल घेतलेलीही आपल्याला अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी पाहावयास मिळते. आणि प्राथमिक स्तरापासून उच्च शिक्षणापर्यंत त्या ठिकाणी अशा स्वरूपाच्या प्रेरणादायी चळवळींचा अभ्यास हा अभ्यास विषयामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. किंवा पाठीमागे आपण म्हटल्याप्रमाणे त्या ठिकाणी जवळजवळ सर्वच विद्यापीठामध्ये आता पर्यावरणीय भूगोल किंवा पर्यावरणीय जाणीव जागृती अशा स्वरूपाचा एक विषय सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कंपल्सरी केलेला आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या काही पर्यावरणीय समस्या आहेत त्याचं मूळ त्या ठिकाणी आपण स्वतःच आहोत. आता पर्यावरणाचा अर्थच असा आहे की त्या ठिकाणी पर्यावरण म्हणजे आपण स्वतः सुद्धा एक पर्यावरण आहोत. आपल्या सभोवतालची परिस्थिती जशी आपल्यावरती परिणाम करते तसं आपणही त्या सभोवतालच्या परिस्थितीवरती किंवा त्या पर्यावरणीय घटकावरती प्रभाव टाकत असतो. आणि यातून जे काही आंतरसंबंध निर्माण होतात, या आंतरसंबंधातून मग ते अनुकूल असतील, प्रतिकूल असतील, विशेषतः अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही घटकांचा समावेश या अभ्यासामध्ये केला जातो. म्हणून त्या ठिकाणी पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप अभ्यासत असताना आपणाला ते मानव कल्याणकारी शास्त्र अभ्यासाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी अभ्यासावं लागतं. सर्वसाधारणपणे आपण या ठिकाणी पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासाच्या स्वरूपाचा विचार केला तर पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप हे वर्णनात्मक आहे. पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप हे शास्त्रीय आहे. पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप हे गतिशील आहे किंवा प्रगमनशील आहे. पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप हे बदलतं आहे किंवा परिवर्तनीय आहे. पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप हे त्या ठिकाणी क्रमबद्ध अभ्यास पद्धतीचं आहे. त्याचबरोबर पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप हे मानव कल्याणकारी शास्त्राचं आहे. अशा स्वरूपामध्ये आपल्याला पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप त्या ठिकाणी सांगता येईल. धन्यवाद.